नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता भाजीची फोडणी असो किंवा वरणाची, त्यात लसूण हा आलाच. लसणाची फोडणी दिल्याशिवाय जेवणाला काही चव येत नाही. मात्र हीच फोडणी अकोल्यातील एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे. पाहूयात. अकोला शहरातील बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सुभाष पाटील यांच्या पत्नीने दारावर भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या फेरीवाल्याकडून लसूण खरेदी केला. बाजारभावापेक्षा थोडा कमी दराने तो विकत होता. त्यांनी लसूण घरात आणला असता त्यात काही गाठी दिसल्या. त्या हुबेहूब लसणासारख्याच दिसत होत्या. त्यामुळे या लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापलं असता सिमेंट पासून बनवलेला लसूण असल्याचं समोर आलंय. यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आलाय. फेरीवाल्यांकडून बनावट लसणाची विक्री होत असल्याचं आता समोर आलेलं आहे. तो लसूण सोलायला घेतला असता तो निघत नव्हता, म्हणून चाकूने कापला तर आतमध्ये पूर्ण सिमेंटचा गोळा निघत आहे. सध्या लसणाचे भाव गगनाला भिडल्यानं लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय. याचा फायदा लसणाचा काळा बाजार करणारे घेत आहेत. त्यामुळे अशा बोगस विक्रेत्यांपासून सावध रहा आणि आरोग्य जपा. मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा जाऊ तिथे खाऊ हा सिनेमा रुपेरी पडद्यावरती गाजला. विहीर चोरीच्या घटनेवर या सिनेमात भाष्य करत भ्रष्टाचारावर आसूड ओढण्यात आला. आता बीडमध्ये पुन्हा एकदा अशीच काहीशी घटना समोर आली आहे. पाहूयात. जे नसे ललाटी ते करी तलाठी असाच काहीसा प्रत्यय बीडच्या इंजेगावमधील शेतकरी पांडुरंग कराड यांच्याबाबत घडलाय. शेतात प्रत्यक्ष नसलेल्या मात्र सातबारावर चुकून नोंद घेतल्यानं मनरेगा योजनेत विहिरीची मंजुरी मिळाली आहे. विहीर शेतात व्हावी म्हणून सरकारकडे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून या शेतकऱ्यानं खेटा मारल्या. आपल्या शेतात विहीर नसल्याचा अर्जही कराड यांनी केला. त्यावर तलाठ्यांनी पंचनामा करत विहीर नसल्याचं नमूद केलं. मात्र तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करूनही विहिरीचा बोजा तसाच आहे. विहीर नसताना सुद्धा माझ्या सातबारा विहीर लावली, पण तरी बी त्यांनी मग नंतर तलाट्यांना शेतामध्ये पाठवलं, स्पॉट पंचनामा केला, त्यांना पण विहीर आढळली नाही. त्यामुळे या चोरीला गेलेल्या विहिरीमुळे या शेतकऱ्याला अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतंय. याबाबत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील केकत जळगाव इथल्या शाळेमध्ये विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा हा आता 257 वरती गेलाय. पूरक आहारामध्ये दिलेली सुट्टी बिस्किटं खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. यातील 250 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यातील 7 विद्यार्थ्यांवरती प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र रविवारी सकाळी या विद्यार्थ्यांची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीनं छत्रपती संभाजीनगर इथे दाखल करण्यात आलं. संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. जिल्हा परिषद शाळेतील बिस्किटांमुळे विषबाधा झाल्याचं उघड झाल्यानं पालक संतापलेत. शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या बिस्किटांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 7 रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे उपचारार्थ दाखल केलेले आहेत. नमुने वगैरे सगळे पाठवलेले आणि त्याची डेट सुद्धा अजून संपली नव्हती. त्याच्यामुळे आता चौकशी करून बघू कशामुळे घडलं, काय घडलं. या घटनेत संबंधित बिस्किटांची एक्सपायरी नोव्हेंबरमध्ये असल्याचं कळतंय. असं असतानाही विद्यार्थ्यांना विषबाधा का झाली, या प्रकरणात दोषी कोण, हे बिस्किटांच्या नमुन्यांचे अहवाल समोर आल्यानंतरच काय कारवाई होणार हे पाहावं लागेल. राज्यातील गोविंदा पथकांना आता दहीहंडीचे वेध लागलेत. मात्र गेल्या वर्षांपासून गोविंदांचा दहीहंडी हा खेळ आता कॉर्पोरेट झालाय. यंदा सलग दुसऱ्या वर्षी प्रो गोविंदाची अंतिम फेरी ही मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. मुंबईतील NSCI डोम स्टेडियममध्ये प्रो गोविंदा लीग स्पर्धेतील फायनलचा थरार रंगला. या स्पर्धेत जवळपास 3200 संघांनी सहभाग घेतला. यात पात्रता फेरीतील सामने जिंकून 16 संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. यात 16 संघांमध्ये फायनलसाठी थरांची स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर या स्पर्धेत सातारा सिंघम संघानं प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला 25 लाखांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय. कोल्हापूर किंग दुसऱ्या तर अलिबाग नाईट्स संघानं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. दुसऱ्या क्रमांकाला 15 लाख तर 3ऱ्या क्रमांकावरील संघाला 5 लाख रुपये पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. काही लोकांचा अपघाती मृत्यू होतो आणि यांच्यासाठी शासनाने ग्रुप इन्शुरन्स केला 75,000 गोविंदांचा. प्रो गोविंदा खेळाची व्यापकता वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे.